चाकण औद्योगिक भागात भूमाफियांचा उच्छाद वाढत असल्याच्या अनेक तक्रारी दररोज समोर येत आहेत। अनेक घटना प्रशासनातील अधिकारी हाताशी धरून होत असल्याने सामान्य शेतकऱ्यांना न्याय मिळणे दुरापास्त होत चालले आहे। चाकणजवळील रोहकल तालुका खेड येथे काही मंडळींनी शेतजमिनीत 35 गुंठ्यांवर अतिक्रमण करून बेकायदेशीरपणे त्या जमिनीचे तुकडे पडून त्याची विक्री केली असल्याचे येथील शेतकऱ्यांनी सांगितले। मोजणी विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, स्थानिक पोलिसांपासून PMRDA यांच्याकडे तक्रारी करूनही कोणीही दखल घेत नाही। यातील तक्रारदार यांनी पुणे लाईव्ह सोबत बोलताना अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आणल्या आहेत। नाव दिलीप रामचंद्र जोशी, मुक्काम रोहकल, तालुका खेड, जिल्हा पुणे। इथं गट नंबर 94 मध्ये माझी वडिलोपार्जित जमीन आहे आणि गेले जवळजवळ 40 वर्ष ती जमीन आम्ही कसतोय, तिथं शेती करतोय। परंतु 2023 साली आमच्या चुलत्यांनी जमीन विकली आणि सदर जमीन श्री इनामदार यांनी घेतलेली आहे आणि तिथे अनधिकृतपणे प्लॉटिंग करून आमच्या 94 गटावर 35 गुंठ्यावर त्यांनी अतिक्रमण केलेले आहे। म्हणजे प्रत्यक्षात घेतली शेजारची जागा आणि अतिक्रमण तुमच्या जागेवर 94 केले। किती अतिक्रमण केलं? 35 गुंठ्यावर अतिक्रमण केलेले आहे। बरं, मग तुम्ही त्यांना विरोध केला होता? आम्ही त्यांना सुरुवातीला विरोध केला, परंतु ते कुठल्याही प्रकारे जुमानत नाही। सगळे पूर्ण दहशत वापरून त्यांनी आमचे सगळे प्रयत्न हाणून पाडलेले आहेत। बरं, काय काय प्रयत्न केले तुम्ही नेमके? आम्ही पोलीस स्टेशनलाही अर्ज केला होता, त्यानंतर मोजणी खात्यातही केलं होतं अर्ज काय, आणि स्थानिक लोकांनाही पुढाकार करून मिटवण्यासाठी प्रयत्न केला होता काय, पण कुठल्याही प्रकारे त्यांनी जुमानले नाही। बरं, काय केलं त्यांनी तुमच्या त्या 35 गुंठ्यामध्ये? 35 गुंठ्यावर तारीचं कंपाऊंड टाकले बळजबरीने काय, आणि खोदकाम करून घरं बांधण्याचं काम चाललेलं आहे। म्हणजे त्यांनी ते प्लॉटिंग करून घरं बांधण्याचं काम चाललेलं आहे। ते विकलेत का प्लॉट त्यांनी? ते प्लॉट संपूर्ण विकलेले आहेत। टोटल 19 एकर क्षेत्र त्यांनी इथं प्लॉटिंग करून 19 एकर विकलं त्यांनी, ते घेतलं होतं। हो, पण जे तुमच्या 35 गुंठ्यावरती अतिक्रमण केलं ते सुद्धा प्लॉटिंग ते केलं? पण काही प्लॉटिंग विकलेलं आहे, त्यांनी संपूर्ण प्लॉटिंग करून विकलेले आहे। नमस्कार, माझं नाव मयूर दिलीप जोशी। मी आत्ता ज्या माझ्या वडिलांनी जी माहिती दिली त्यात मी अजून हे सांगतो की त्यांनी जे अतिक्रमण केलेलं आहे त्यासाठी आपण सरकारी मोजणीसुद्धा केली होती। सरकारी मोजणी पूर्ण आपल्याकडे कप्रत आहे, त्याच्यामध्ये सुद्धा अतिक्रमण दाखवलेले आहे। त्यांनी सुद्धा जी सरकारी मोजणी केली त्याच्यातसुद्धा अतिक्रमण दाखवलेलं आहे, तरी ते कुठल्याही प्रकारे जुमानत नाही। आम्ही त्यासाठी पोलीस चौकीलाही अर्ज केले होते, तर तिथेही आमची दखल घेतली गेली नाही। आम्ही ग्रामपंचायतमध्ये सुद्धा अर्ज केले होते, आम्ही PMRD सुद्धा अर्ज केलेले आहेत, तिथे आमची कुठल्याही प्रकारे दखल केली नाही। ते स्वतःच्या तोंडाने उलट म्हणतात की आम्ही सगळं मॅनेज केलेलं आहे, आम्ही PMRD मॅनेज केलेली आहे, आम्ही चाकण चौकी मॅनेज केलेली आहे, अशा प्रकारे ते आम्हाला हे करतात। आणि प्रत्येक वेळेस कुठल्याही ना कुठल्या बाबतीत आम्हाला दमदाटी करणे, आम्ही घरी 1-2 तिघं असतो, आमच्या बाकीच्या